सुधीर घोडेराव या तुरीवर जो अमरवेल आला होता आणि हा अमरवेल परवा त्या दिवशी परवाला म्हणजे 4 तारखेला मी याच्यावर फवारणी केली आणि तो कशा प्रकारे मेलेला आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। तुरीला काहीच झालेलं नाही, तूर शौर्यावस्थेमध्ये आहे, पाहू शकता। तुरीला काहीच झालं नाही आणि कुठल्याच पिकाला काहीच होत नाही हे मी दाव्याने सांगू इच्छितो। फक्त आणि फक्त अमरवेलच मरून जाईल, 4 दिवसात तर पूर्ण खतम होईल, जास्तीत जास्त 4 ते 7 दिवसामध्ये पूर्णपणे अमरवेल मरून जाईल। आणि 1 महिन्याच्या पूर्वी या तुरीला अमरवेलने ग्रासलं होतं आणि इथे पण मी फवारणी केलेली आहे। तशा प्रकारचं अमरवेल मरून पूर्णपणे आणि इथे तूर बघू शकता कशा प्रकारच्या ब्रांचेस केलेले आहे। अशा प्रकारची ही तूर कशा प्रकारे ब्रांचेस केलेले आहे, उंचीला छोटी आहे पण ब्रांचेस खूप केलेले आहे। आणि समजा अमरवेलचं औषध जरी ते मारले नसतं तर ही तूर इथून कमीत कमी 25 ते 30 फुटांनी पूर्णपणे ग्रासलेली गेली असती। हे मी माझ्या फॉर्म्युल्यातून या तुरीला मी वाचू शकलो आणि अशा प्रकारे पाहू शकता फक्त आणि फक्त अमरवेलच मरते हे मी दाव्याने सांगू इच्छितो। आणि इथून पाहू शकता कशा प्रकारचा हा अमरवेल मेल्ला आहे आणि इथली हे तूर पाहू शकता अशा प्रकारे ब्रांचेस केलेले आहे। शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा एवढा उद्देश की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे माझ्याजवळ असलेले माझे स्वयंसंशोधनातून मी तयार केलेले फॉर्म्युले हे यूट्यूबच्या माध्यमातून माझा एक सांगण्याचा उद्देश असते। आणि आपण पाहू शकता लाईव्ह मी माझ्या शेतातून केलेले प्रयोग आपणास दाखवू इच्छितो। तीन दिवसामध्ये अमरवेल अशा प्रकारे पूर्णपणे जळालेला आहे आणि तूर बघू शकता अशा प्रकारचं हे माझं प्रयोग चालूच असते। आणि प्रत्येक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत सांगण्याचा हा माझा उद्देश असते। आज अमरवेलावर एकही असं स्पेसिफिक कुठल्याच कंपनीनं स्पेसिफिक औषध काढलेलं नाही। मी दाव्याने सांगू इच्छितो, पीक कुठले असो, सोयाबीन असो, तूर असो, कांदा असो, कॉटन असो, सर्व पिकावर मी अमरवेला 4 ते 7 दिवसामध्ये पूर्णपणे नष्ट करून पीक परत सुव्यवस्थित वाढीस लागते हे मी आवर्जून सांगू इच्छितो। पाहू शकता अशा प्रकारच्या आणि इथला पण अमरवेल 1 महिन्यापूर्वी मारला होता आणि हे पण तूर कशा प्रकारे ब्रांचेस करत आहे आणि परत तिला पुनर्जीवन मिळालेलं आहे हे याच्यामधून मी दाखवू इच्छितो। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।